समाज सेवा का ऋण अदा करने का जज्बा लेकर जुड़वा शहर की सरजमी पर बीते काफी वर्षों से सेवारत आदिवासी पर्यावरण संगठना सहित स्थानीय वन परिक्षेत्र वन विभाग की ओर से अब की बार भी चिमनी दिवस की वास्तविकता को महत्व प्रदान करते हुए शहर के विभिन्न क्षेत्रों में बेजुबान पंछियों के लिए जल की व्यवस्था की गई। इन दोनों ही संगठनों ने पक्षी बचाव का बीड़ा उठाया है। प्रतिवर्ष बढ़ रहे तापमान और अन्य कारणों की वजह से कई बेजुबान पंछियों की जान जाती है। आदिवासी पर्यावरण सामाजिक संगठना के अध्यक्ष योगेश खांजोड़े तथा वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप भट्ट की अगुवाई में शहर के टिम्बर डेपो, वाघा माता गार्डन, पीकेवी, शिवतीर्थ, नगर परिषद, पुलिस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग इन परिसरों में सैकड़ों मिट्टी के जलपात्रों की व्यवस्था की गई। जागतिक चिमणी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। या बदलत्या वातावरणातील शैलीमुळे पक्ष्यांवर फार मोठं गंडांतर आलेलं आहे। त्यात विशेषतः चिमण्यांची संख्या तर दिवसोदिवस फार कमी होत चाललेली आहे आणि त्या अनुषंगानं एक जागतिक स्तरावर चिमणी दिन म्हणून साजरा करण्यात येतो। आदिवासी पर्यावरण समितीच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूरच्या परिसरामध्ये जो बगीचा आहे त्या बगीचांमध्ये ठिकठिकाणी चिमण्यांना व इतर पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी जलपात्र आपण निश्चित ठिकाणी लावत आहोत आणि या जलपात्रांमुळे उन्हाळ्यामध्ये पाण्याविना जे पक्षी तळफडून मरतात तर त्यांना एक पाण्याची उपलब्धता तसेच ज्या इथल्या बगीच्यामध्ये उंबराची झाडं आहेत, उंबराची फळं आहेत ती त्यांना खायलाही मिळेल आणि सोबत पाणी पण मिळेल या दृष्टीने इथे जलपात्र लावण्यात आलेले आहे। उन जलपात्रों में रोजाना पानी डालने वालों की व्यवस्था कर उन्हें हमी पत्र के रूप में कार्यान्वित किया गया। सामाजिक वनीकरण वन परिक्षेत्र अंतर्गत पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या कोकणी संशोधन केंद्राच्या क्षेत्रात झालेल्या वृक्ष लागवडीच्या परिसरात पक्ष्यांना पाणी पुरवठा हा पिण्याचे पाणी मिळावे म्हणून मातीचे भांडे लावण्यात आलेले आहे व त्यामध्ये पाणी टाकून त्यांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे। यामध्ये आदिवासी पर्यावरण संस्था अचलपूर यांचे मोठे योगदान आहे। एसएन न्यूज नेटवर्क परतवाड़ा एवं विदर्भ न्यूज अमरावती के लिए जयकुमार घिया के साथ पंकज साबू की रिपोर्ट।